संगमनेर शहरात विश्वकर्मा समाजाच्या वतीनं विश्वकर्मा भगवान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी करण्यात आली। या निमित्तानं समाजाच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत समाजातील सर्व कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीनं काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी करत आणि भगवान विश्वकर्माच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। समाजातील युवकांनी मिरवणुकीचे नियोजन अत्यंत नीटनेटकेपणे केले होते। या मिरवणुकीत ज्येष्ठ कार्यकर्ते देवीदास गोरे, राजू खरे यांच्यासह समाजातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता। तसेच समाजातील महिला भगिनींची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली। सालाबादाप्रमाणे ही मिरवणूक स्वर्गीय आप्पा केसेकर यांच्या निवासस्थानी पोहोचली असता वातावरण भावूक झाले। दरवर्षी या ठिकाणी मिरवणुकीचे आत्मीयतेने स्वागत करणारे आप्पा केसेकर आज आपल्यात नसल्याने उपस्थित समाज बांधवांच्या मनात हळहळ व्यक्त झाली। यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते देवीदास गोरे सर यांनी विश्वकर्मा समाजासाठी सदैव योगदान देणारे आप्पा केसेकर यांचे मार्गदर्शन आणि प्रेम आजही आम्हाला जाणवते। त्यांच्या अनुपस्थितीची उणीव कायम भासत राहील अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी भारतभाऊ, चालिंदर, उदय, प्रशांत, अंकुश आदी केसेकर बंधूंनी मिरवणुकीचे स्वागत करत सामाजिक परंपरा जपली। त्यानंतर उपस्थित सर्व समाज बांधवांनी स्वर्गीय आप्पा केसेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। 2 मिनिटांचे मौन पाळून त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण करण्यात आली। कार्यक्रमाच्या शेवटी समाजातील मान्यवरांनी विश्वकर्मा समाजाच्या एकतेवर, सामाजिक सलोखा जपण्यावर आणि पुढील पिढीला संस्कार देण्यावर भर दिला। विश्वकर्मा जयंती केवळ उत्सव न राहता समाज बांधवांना एकत्र आणणारा प्रेरणादायी प्रसंग असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले। संपूर्ण कार्यक्रम शांततामय वातावरणात उत्साह आणि शिस्त राखत पार पडला। सुदीन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करायला विसरू नका। विश्वकर्मा युवक संघटनेच्या वतीनं आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, संगमनेरचं भूषण, महाराष्ट्राचं भूषण, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि संगमनेरामध्ये शिवसेनेचं नाव एका उंचावर नेलं, असे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आप्पासाहेब केसेकर यांचं 23 जानेवारीला दुःखद निधन झालं। आमच्या विश्वकर्मा परिवाराच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। दरवर्षी आमच्या विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं जेव्हा मिरवणूक निघायची, आमच्या विश्वकर्मा प्रतिमेचं स्वागत आप्पाशेठ स्वतः आवर्जून करत होते आणि आम्हाला सर्व मार्गदर्शन त्यांचं होत असायचं। गेल्या 1992 पासून एकही वर्ष आप्पाशेठचं खंड झालं नाही, परंतु आम्ही अत्यंत दुःखदायक कारणाने या ठिकाणी दिसल या ठिकाणी व्यक्त करतोय की आप्पाशेठ आज आमच्यामध्ये नाही आहेत। त्यांना परमेश्वर चिर शांती लाभो अशी आम्ही सर्व विश्वकर्मा बांधवांच्या वतीनं या ठिकाणी परमेश्वराला, विश्वकर्माला विनंती करतो आणि त्यांना सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो।